फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग। आज मी तुम्हाला ॲलोवेराच्या मदतीने तुम्ही आपले हेअरफॉल कसे थांबवू शकता याच्याबद्दल मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे। हा उपाय करताच तुमचे हेअरफॉल एकदम कमी होऊन जाणार आणि तुमचे केस भरभर वाढायला लागतील। तर तुम्ही हा उपाय एकदा नक्कीच करा। मी पण हा उपाय ट्राय केला आहे। माझे पण खूप जास्ती केस गळत होते आणि हा उपाय केल्यानंतर माझे केस गळणे कायमचेच थांबले। तर मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करणार आहे। आजकालच्या प्रदूषणाच्या वातावरणामुळे सर्वांनाच हेअरफॉलची समस्या खूप जास्ती वाढलेली आहे। हा खूप सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे ॲलोवेरा, फ्रेश ॲलोवेरा घ्यायचे आहे गार्डनमधून आणि याचंच आपल्याला ॲलोवेराचं जेल आपल्याला हवं आहे केस गळती थांबवण्यासाठी। ॲलोवेरा चेहऱ्याला पण लावण्याचे खूप फायदे आहे। ॲलोवेरा चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्याचे पण पिंपल्स येणं थांबते आणि काळे डाग पण चालले जाते। पण त्यासोबतच तुम्ही केसाला पण ॲलोवेरा लावाल तर याचे पण खूप फायदे आहे। पण ॲलोवेरा कशा पद्धतीने लावायचा मी तुम्हाला सांगणार आहे। ॲलोवेरा ह्या पद्धतीने तुम्ही लावाल तर तुमची केस गळती थांबेल आणि झटपट केस वाढायला लागेल। तर हा उपाय कसा करायचा मी तुम्हाला सांगते। सगळ्याच मुलींना हवे असते लांब, दाट व सिल्की केस, पण ते सर्वांचे राहत नाही। काही मुलींचे हेअरफॉलमुळे टक्कल पण पडायला लागते। आता वयातल्याच मुलीला खूप ही समस्या चालू आहे। हेअरफॉल होऊन टक्कल देखील पडलेला आहे, चोटी एकदम बारीक झालेली आहे। तर तुम्ही हा उपाय करा, एकदा हा उपाय नक्कीच करा। तुम्ही तुमच्या केसाला खूप सोप्या पद्धतीने खूप लंबे, दाट आणि काळे करू शकता। तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण जे पण माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार। तर आज मी तुम्हाला घरगुती अशी टिप्स सांगणार, कसे तुम्ही तुमच्या केसाला काळे, लंबे आणि दाट करू शकता, कसे तुम्ही तुमच्या केस गळतीला स्टॉप करू शकता व तुमचे केस लांब, काळे, घनदाट बनवू शकता, ते पण घरगुती टिप्स वापरल्याने। ज्यांचे केस पांढरे झाले असतील त्यांचे केस काळे होणार। ही टिप्स खूप जबरदस्त आहे। असं समजा की हे टिप्स तुमच्या केसांसाठी रामबाण उपाय आहे आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा ही टिप्स तुम्हाला कशी वाटली। तर चला हा उपाय करायला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे गार्डनमधले फ्रेश ॲलोवेराचं एक पत्ता घेतलेला आहे, बघू शकता आहे। तर हा पत्त्यामध्ये छान जेल पण आहे भरपूर आणि आपल्याला याच्यामधला जेलच हवा आहे, पानामधला ॲलोवेराच्या पान। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ॲलोवेरा जेल फ्रेशवालेच घ्यायचे आहे, जे आपल्या गार्डनमधले आहेत ते। आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणाकडून मागवू पण शकता। मार्केटमध्ये जो ॲलोवेरा जेल मिळते त्याच्यामध्ये काही ना काही केमिकल्स असतातच, पण फ्रेशवालं जेल तुम्ही जेवढं वापराल तेव्हाच तुमच्या केसांवरती लवकर फरक पडणार। तर इथे बघू शकताय मी एक पत्ता तोडून घेतलेला आहे ॲलोवेरा प्लांटचा। तर एवढा आपल्याला होऊन जाणार। हा उपाय करण्यासाठी एक पत्ता आपल्याला होऊन जाणार आपल्या केसांसाठी। तर सर्वात आधी आपल्याला इथे ॲलोवेराच्या साईडने बघू शकताय तुम्ही काटे लागलेले आहे। तर हे काटे आपल्याला सर्वात आधी काढायचे आहे, तेव्हाच आपल्याला इझिली जेल काढता येणार याच्या आतमधला। म्हणून मी सर्वात आधी इथे काटे बाजूला काढून घेते। बघू शकता काटे पूर्ण साफ केले मी ह्या पत्त्याचे, ॲलोवेराच्या पत्त्याचे। आता आपण ह्याच्यातला जेल काढून घेऊया। तर बघू शकता इथे मी फ्रेशवाले ॲलोवेरा घेतले आहे। तर बघू शकताय कलर तुम्ही पण बघू शकताय एकदम फ्रेश आहे, आपला ॲलोवेराचा पत्ता एकदम फ्रेश आहे। तर याच्यातला आपल्याला जेलच काढायचा आहे। तर सर्वात आधी हे छोट्या पत्तीमधला मी जेल काढून घेते।
आजकालच्या शॅम्पूमध्ये पण खूप सारे केमिकल्स येत असतात, त्याच्यामुळे आपले केस तुटायला लागतात. थोड्या वेळासाठी तर आपल्याला शायनिंग दिसते आपल्या केसावरती, धुतल्यानंतर पण शॅम्पू वापरल्याने सुद्धा आपले केस डॅमेज होतात, फाटे पण फुटायला लागतात आपल्या केसाला. एवढं जेल आपल्याला पुरेसं आहे. तर बघा इथे मी चम्मचने कुटल्यासारखं केलेलं आहे, तर हे जेलमध्ये रूपांतर झालं आहे याचं. आणि हे आपल्याला ॲलोवेराचं फ्रेश जेलच आपल्याला हवा आहे. एकदा हा उपाय नक्कीच करून बघा. तुमचे केस इतके थिक होणार आणि लांब पण होणार. असं नाही की लांबच होणार, खूप जास्ती दाट पण होणार. केसांची ग्रोथ पण होणार, केसांची शायनिंगही वाढेल, सोबतच डॅन्ड्रफची समस्या पण दूर होणार, हेअरफॉलची प्रॉब्लेम पण दूर होणार. ही टिप्स एकदा वापरा, एकदा नक्कीच ट्राय करा. ॲलोवेराला तुम्ही पण बारीक करून घेऊ शकता. तर ॲलोवेरा जेल तुम्ही आपल्या केसांवरती लावा, 1 घंटा ठेवा, त्यानंतर केस धुवून टाका. जर तुम्हाला यामध्ये खोबऱ्याचे तेल ॲड करायचे असेल ते पण करू शकतात, काहीच साईड इफेक्ट्स नाही होणार. चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.